गावाच्या पारावर सुद्धा शोभणार नाही अशा शिव्या विधानसभेच्या प्रांगणात देणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवराळ भाषा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी असूनही अत्यंत गलिच्छ भाषा विरोधकांना वापरणाऱ्या गोपीचंद पडळकरांवर पार्टी विथ डिफरन्स असे सांगणाऱ्या भाजपने आजवर कोणतीच कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि आव्हाडांच्या आरोपानुसार गोपीचंद पडळकर यांचा सर्राईत गुन्हेगार असलेला कार्यकर्ता ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीनं महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेनं खाली झुकवली. त्याचबरोबर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा सुद्धा वेशीवर टांगली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकं काय सुरू आहे अशी विचारणा सर्वसामान्यांतर्फे होत आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरताना दिसत आहे. यात आणखी वादाची भर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या प्रांगणात जोरदार हाणामारी झाली. हा वाद नेमका कधी आणि कसा सुरू झाला याचा सविस्तरपणे आढावा घेऊयात. नमस्कार, मी तेजस आणि तुम्ही पाहतायत अभिजात महाराष्ट्र. सर्वात आधी पडळकरांच्या एका वक्तव्यानंतर वाद सुरू झाला. धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवलं पाहिजेत. पादरीला ठोकणाऱ्याला 5 लाखाचं बक्षीस आणि पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखाचं बक्षीस ठेवलं पाहिजे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं. पडळकरांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. तसेच पडळकरांविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती. यानंतर पडळकरांनी आव्हाड यांच्यावर अर्बल नक्षल म्हणत शाब्दिक हल्ला चढवला. यानंतर अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर बुधवारी 16 जुलै रोजी विधानभवनाच्या गेटवरच गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाडांच्या कार्यकर्त्याला लागला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळही झाली. तुम्ही अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही काय करणार? बंदुका घेऊन या, जीव घ्या आमचा, आव्हाडांनी वक्तव्य केलं. तर गोपीचंद पडळकर यांनी विधान भवन परिसरातच जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले. गुरुवारी 17 जुलै रोजी हा वाद विकोपाला गेला आणि विधानभवनाच्या लॉबीमध्येच आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. जितेंद्र आव्हाड सभागृहात भाषण करून बाहेर आल्यानंतर ही घटना घडली. आव्हाडांच्या समर्थकांनी आरोप केला की पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषी टकले यांच्यात हाणामारी झाल्याचे व्हिडिओत बघायला मिळत आहे. आव्हाडांनी त्याआधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत गोपीचंद पडळकर यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमकीचे मेसेज आल्याचा दावा केला होता. गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू मेला, तुझ्या अंगावर गाडी घालायलाच पाहिजे होती पण साहेबांनी घातली नाही, अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ असलेले मेसेज आल्याचे आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आणि त्याचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले. जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. मला मारण्याचा हा डाव होता. विधानभवनाच्या पायऱ्यावर आमदार सुरक्षित नसतील तर आम्ही कशाला आमदार राहायचं? विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल तर ते आमच्यावर हल्ले करणारच, तर आम्ही सुरक्षित कसे? असा गंभीर आरोप आव्हाडांनी यावेळी केला. तर गोपीचंद पडळकर यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान नितीन देशमुख यांच्यावर हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा दावा करण्यात आला. हा कार्यकर्ता अट्टल गुन्हेगार असल्याचं त्याच्या गुन्हेगारी कुंडलीवरून दिसून येत आहे. सांगलीतील सराईत गुन्हेगार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हेगारी केसेस आहेत. ऋषी उर्फ सर्जेराव बबनराव टकले, राहणार माळवाडी, जिल्हा सांगली, हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खुनी हल्ला, मारामारी, विनयभंग, सरकारी कामात अडथळे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी MPDA कायद्यानुसार झोपडपट्टीदादा कारवाई करण्यात आली. हाणामारीमध्ये इतरही संशयित गुन्हेगारांचाही सहभाग असल्याची माहिती आहे. पण या दरम्यान दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली. त्यानंतर आव्हाड कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात गेले आणि पोलिसांच्या कारसमोर ठिय्या दिला. पोलिसांनी पडळकरांच्या कार्यकर्त्याला ज्याने मारलंय त्याला सोडून ज्याने मार खाल्लाय त्याला अटक करताय म्हणून पोलिसांच्या गाडीसमोरच बसून राहिले. पडळकरांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी तंबाखू खायला दिल्याचाही आरोप केला. आव्हाडांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोरच लोटांगण घातलं आणि नंतर त्या गाडीखाली शिरले. हा सगळा राडा बघून पोलिसांनी आव्हाडांना अक्षरशः फरफटत बाहेर काढलं आणि बाजूला नेलं. त्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मागोमाग जितेंद्र आव्हाडांच्या गाड्यांचा तापही पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार देखील गेले. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याने रोहित पवार यांचा सुद्धा पारा चढला. पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोहित पवार यांनी पोलिसांना दम दिल्याचं पाहायला मिळतंय. हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा, शहाणपणा करू नका, नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही,
आमदारावर हात उचलायचा नाही, हातवारे करू नका असं म्हणत गदारोळ निर्माण केला. आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न असा आहे की लोकशाहीचं मंदिर समजलं जाणाऱ्या विधान भवन जर मारामारीचा आखाडा बनू लागलं तर सामान्य जनतेनं आशेचं दार कुठे ठोकायचं? विरोधी विचारांवर चर्चा नाही तर थेट हाणामारी होत असेल तर ही लोकशाहीची विटंबना नाही का? जनतेच्या प्रश्नांवर भाष्य करण्याऐवजी जर नेत्यांच्या कार्यकर्त्यांची आपली ताकद शिव्या आणि लाथाबुक्क्यांनी मोजत असतील तर हा महाराष्ट्र आणि ही माफियांची गल्ली आहे का? शेवटी प्रश्न एकच, याला जबाबदार कोण? या सर्व प्रकरणाबद्दल महाराष्ट्राचा, या देशाचा एक सुजाण नागरिक आणि मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.